पेड्याने कमालच केली मैदानात. आज पेड्यानं कमाल गेले. गट पास झाल्यानंतर जशी गाडी पळाली हा त्यावेळेसच म्हणलं आपण आज फायनलला राहणार. कसा पैरा जुळाला होता? पायरा सहजासहजी बोलता बोलता रात्री 10ला ठरला. होय हा. 10ला रात्री. रात्री 10ला ड्रायव्हरांनी हा पायरा केला. 502 गाडी होती. बर 502 गाडीत फायनलला राहिला ह्याचा आम्हाला अभिनंदन हा. आहे. आणि मोठ्या पायऱ्यात पळायला मिळालं, मोठ्या गाड्यातनी पळायला मिळतंय. बकासूर बरोबर सर्जा बरोबर आज पळायचा चान्स मिळाला. एवढं आमचं भाग्य. फायनल मध्ये नमस्ते. नमस्ते. नाव काय आपलं दादा? अविनाश फडके. काय सांगाल आज तुमच्या पेड्याने कमालच केली मैदानात? आज पेड्यानं कमाल गेले. गट पास झाल्यानंतर जशी गाडी पळाली हा त्यावेळेसच म्हणलं आपण आज फायनलला राहणार. सेमी किती वेळात पळाला? सीमित तिसरा सीमित पळाला. सीमित पळाला. मित्रांनो हा पेडा आहे. पेड्याचं गाव कुठलं? सातारा रोड. सातारा रोड पाडळे. आज कोण होता त्या जोडीदार? जोडीला पुष्पा होताच. पुष्पा होता. बरं. घरचीच होता काय? गावचा साज. गावचा साज गावचा होता. साज. कसा पैरा जुळाला होता? पायरा सहजासहजी बोलता बोलता रात्री 10ला ठरला. होय हा. 10ला रात्री. रात्री 10ला ड्रायव्हरांनी हा पायरा केला. बर बर. ह्या दादानी पैरा केला. विजय ड्रायव्हर. केला पायरा. बर बर. काय सांगाल आता? बरेच दिवसात तुम्ही पण मैदानात दिसलाय आज. बऱ्याच दिवसात म्हणजे आता 5-6 फायनल झाली त्याची. हा मागच्या पण कुठल्या आज एवढं नशीब चांगले. मागच्या मैदानात कुठल्या फायनल झाली? पुणे खिंडवाडी परत हे कुमट आणि हे आपलं तिथं राहिले. तिथं राहिली. बरं बरं. आजचं काय सांगाल नियोजन? आज म्हणजे सर्जेचं आणि पेड्याचं हा एवढं नशीब चांगलं हा. आहे. सर्जा आणि ह्याचं पुष्पाचं पुष्पाचा बकासूर बरोबर सर्जा बरोबर आज पळायचा चान्स मिळाला. एवढं आमचं भाग्य. फायनल मध्ये एवढी Final. सगळी टॉपची बैल आहेत. सुंदर बैल आहेत. त्यांच्या बैलात पळायचं त्यांच्या top. बैलात पळालं हा. तेच मोठा अभिमान. सगळ्यात एवढ्या सगळ्यात टॉपच्या मोठा. बैल. आजचं मैदान कसं नियोजन कसं आज करणार? नियोजन एक नंबर नियोजन. नियोजन ना? आणि फायनलला राहिलेला गावचा साज राहिला. आणि रात्री 8 वाजता पावती शेवटची पावती माझी. शेवटची पावती. शेवटची पावती. बरं बरं. पावती करून ठेवली नंतर पायरा केला. ही दोन्हीच पळवायची होती बरं पहिली. बरं. सायवाल बरोबर. परत नाना म्हणाले ड्रायव्हर म्हणाले हा. गाड्या आपल्याला फायनलला ठेवायची असली तर पुष्पाचा पायरा. पुष्पाचा पायरा करा. बरं बरं. म्हणाले तुम्ही काय कसं म्हणाल तसं माझी तयारी आहे म्हणे. तशीच तयारी. मग नानांनी तयारी केली. मी नानांनीच दर्शन- गाडी चालवली का? नानांनी गाडी. बरं बरं. अजून काय वैशिष्ट्य सांगताल पेडाची? वैशिष्ट्य त्याचा स्टार्ट टू फिनिश आहे बघ. बर बर. कुठल्या खांदी पळतो? दोही खांदे दोही. दोन खांदी. ही आपली घरच्या दावणीचा आहे का खरेदी? नाही खरेदी केली. बर. किती वर्षापूर्वी घेतली? 1 वर्ष झालं होतं 1 खरेदी. वर्ष झालं. त्याच्यानंतर किती फायनल झाले तुमच्याकडे आल्यापासून? त्याच्यानंतर 7 फायनल झाले. 7 फायनल झाले. आणि पेडा का नाव ठेवलंय त्याचं? पेढा त्याच्या पहिल्या मूल मालकांना शिवतरच्या मालकांना पेढा म्हणून नाव. पेवडा म्हणून ठेवलं म्हणून तुम्ही पण पेडा ठेवला. आणि आपण ठेवलो तो सरजा. सर पण तो तसा फेमस अड्ड्यात पेढा म्हणून. पेडा म्हणून पेड्यासारखंच आहे. पेढ्यासारखा तोंड गोड करतोय काय मालका? काय वाटतं? नाराज करत नाही. हा? नाराज करत नाही. बरं, बरं. आणि समजा गटात पडू द्या सीमित पडू द्या हा. टाकाटाकीत कुठं तर कारण्या मात्रात असा. पण आजचा वेगळाच तुमच्या चेहऱ्यावर आनंद. आजचा वेगळाच आनंद. काय म्हणजे आजचा आनंद म्हणजे बकासूर बरोबर सरजा बरोबर हा. पळायची इच्छा होती आज पूर्ण झाली. बरं बरं. त्या फायनल मध्ये समजा पाळणार. त्यांच्या बरोबर नाही पळायला पूर्ण झालो हा. तरी त्यांच्या बरोबर पळायची इच्छा पूर्ण झाली. वा वा दादा. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल? काय आज बोलू? गाडी तुम्हीच चालवली ना? हा. किती वय आहे दादा तुमचं? माझं वय आता 54 आहे. 54 नाही. किती वर्ष झालं दादा गाडी चालवता? 54 वय म्हणजे जवळजवळ आता 20-25 वर्ष झालीच गाडी आणते मी. 20-25 वर्ष झाले. बरोबरच. दोघं बरोबरच आहे. म्हणजे तुमचा मित्र तुम्ही दोघं बरोबर. पहिल्यापासून आम्ही गाडी त्यांची हाणतच होतो. हा. पेडा आणि पुष्पाविषयी काय सांगाल? पुष्पा ह्यो मुंबईला बैल आमच्या गावातच आहे. पुष्पा ह्यो मोठ्या पायऱ्यातलाच आहे. बर बर आता रात्री पायरा नव्हता आम्हाला बी घरची गाडी हाणायची होती. बर बर ते आता तो जोडीदार आपला पाहुणाच आहे. त्यो बी हे बी बर. पाहुणच आहे. बर बर. ते म्हणलं आपलं पाहुणे दोन्ही जुळू बैल आणि पुष्पा आणि पेड्याचा जुळवलं. बर. आज गुलाबात राहिली गाडी. बर बर. कसं वाटतंय? आपली इच्छाच होती ही दोन्ही घातल्यावर गाडी गुलाबात राहणार. बर बर. ते राहिली. बर. आणि कसं वाटतंय आज म्हणजे फायनलला आज राहणं? फायनल राहणं म्हणजे लय आनंद झालाय आज. किती गाड्या आल्या होत्या जवळपास आज बघा की? आज गाड्या होत्या 502 गाडी होती. बर 502 गाडीत फायनलला राहिला ह्याचा आम्हाला अभिनंदन आहे. हा. आणि मोठ्या पायऱ्यात पळायला मिळालं, मोठ्या गाड्यातनी पळायला मिळतंय. हा. आता बी मध्ये 4 नंबर मध्येच पळतोय आता. बरं. आता किती होत असेल दादा? आता 4 नंबर फाटी आली. 4 नंबर. 5 5 नंबर आले. नंबर फाटी आता आली. बर बर. बघू आता नशीब काय असेल ते आपलं बघू. तुम्हीच गाडी चालवणार आता? गाडी आपणच हाणणार आहे.
पायरा तुम्हीच केला, पायऱ्या तुम्हीच आपणच केला, सगळे सूत्रधार आम्हीच आहे आज. सूत्रधार तुम्ही. हो ते काय नाही. दादा काय सांगत होता? तो पहिला जुना ड्रायव्हर म्हणजे सायवाल त्याला आवडायचा. बरं बरं. सायवालवर त्यानं 1-2 फायनल काय नाव आहे तुमच्या ड्रायव्हरचं? शिवतरचा दुरिया ड्रायव्हर. दुऱ्या ड्रायव्हर. काय सांगाल त्याच्याविषयी? आणि त्याला हा त्यांच्या गावचा बैल शिवतरचा. हा, हा. तर तो म्हणा अण्णा काय पण करा म्हणाला, तो बैल घ्यायचाच. बरं बरं घ्यायचा म्हणजे आमची तयारी फक्त 1 लाखापर्यंतची तयारी होती. हा हा. आणि मग नावे करत तो 3 लाखावर गेला. बरं बरं. आणि खास आग्रह ह्याचा होता आग्रा हा म्हणजे पेढ्या घेण्यामागे ह्याचा पेढा हा दुर्याचा हा. खरेदी करायचा दुर्या माझ्या पदारात पाडला, तो दुर्या ड्रायव्हरनं बरं बरं. ह्याचा पायरा होता. पेढ्यानं पळाला म्हणून घ्या. आणि त्याच्यानंतर व्यवहार केला. सर्वसामान्य शेतकऱ्याचा बैल गुलालात राहिला की एक आनंदच वेगळा असतो. मोठा आनंद. चालते. मोठा आनंद आहे दादा तुमच्यासाठी. धन्यवाद. ओके.